का असं वेगळा विषय घ्यावा असं वाटला? ऍक्च्युली असा विचार काही केला नव्हता की मी ह्याच्यावर काही लिखाण करेन. मध्यंतरी काय झालं ना सर, की मी ह्या विषयावरचं एक पुस्तक वाचलं. बरं. आणि आपण जेव्हा अशा विषयांचं पुस्तक वाचतो तर आपल्याला काय वाटतं की त्यात आपल्याला डिटेलिंग मिळेल काही, की एक्झॅक्टली हे काय आहे, समलैंगिक संबंध म्हणजे काय आहे, LBGT म्हणजे काय आहे. पण त्या पुस्तकात तसं काहीच नव्हतं. आणि जेव्हा मी त्या ऑथरशी बोलले तर त्यांनी मला म्हणलं की मॅडम, मी जर डिटेलमध्ये लिहिलं असतं तर लोक मला पण समलिंगी समजले असते, म्हणून मी लिहिलं नाही. तर तेव्हा त्याच्यानंतर तो प्रश्न माझ्या मनात नेहमीच होता. नाही, याला जोडून मी एक किस्सा सांगतो. माझ्याकडे एक पुस्तक रिव्ह्यू साठी आलेलं जी. आणि जसं ते माझ्याकडे रिव्ह्यू साठी आलं तसं अनेकांकडे ते रिव्ह्यू साठी गेलं. आणि त्या ऑथरचा नंतर मला फोन आला की तुझा रिव्ह्यू का वेगळा आहे, कारण तू कुठेच असं म्हटलेला नाहीयेस की मी गे आहे म्हणून. बाकीच्या सगळ्यांनी त्याला गे ठरवून टाकलेलं. ओके. तो गे आहे की नाही मला माहित नाही. येस. ओके. पण माझ्याकडनं ते कुठेही असं स्टेटमेंट गेलं नाही की ऑथर स्वतः गे आहे. आणि बाकीच्या सगळ्यांनी ठळकपणे लिहिलं ऑथर गे आहे म्हणून, म्हणजे ठरवून टाकलं त्यांनी. सो हा पॉइंट कनेक्टेड आहे म्हणून मी हा किस्सा सांगितला. पण समीरजी, मला काय वाटतं, आपण एखादं लेखन करतोय ना तेव्हा किंतु परंतुचा आपण विचार करू नये. ऍज अ ऑथर तुम्हाला काय वाटतं, आपण ते त्या पद्धतीने लिखाण झालं पाहिजे. आणि काय झालं ना, ते पुस्तक वाचल्यानंतर कुठे ना कुठे माझ्या बॅक ऑफ माइंड मध्ये ते होतच. आणि त्याच पिरियडमध्ये साबरबोंड नावाचा पिक्चर आला, जो गेवर आहे, मराठीमध्ये आला होता पिक्चर. साबरबोंड. बोंड एक ते फ्रूट असतं, ते फळ असतं, कॅक्टस वरचं ते फळ असतं. अच्छा. आणि तो इतका संवेदनशीलरित्या त्यांनी तो प्रेझेंट केला होता. आणि काय होतं की आपण एखादी गोष्ट जेव्हा विचार करतो ना, तर आपल्या सराउंडिंग सगळं त्याच गोष्टी आपल्याला दिसायला लागतात. बरोबर. म्हणजे मी जर ब्युटी कॉम्पिटिशनच्या जजिंगला कुठे जाते तर तिथे मला ट्रान्सजेंडर भेटले. परत बरेच अमोल पालेकर जी आहेत, त्यांची मुलगी लेस्बियन आहे, तर त्यांची मिसेसचा मी त्या पिरियड मध्ये पॉडकास्ट बघितला. मी क्रिकेट खेळते, तर माझ्याच टीम मध्ये एक कपल आहे जे लेस्बियन आहे. तर जेव्हा मी त्यांच्याशी ह्या विषयावर बोलले तर मला कळलं की सर, त्या लेस्बियन नाही आहेत, त्या पॅनसेक्शुअल आहेत. तर हे तर आपल्यासाठी पॅनसेक्शुअल, आता हे काय नवीन आलं? LBGTQIA प्लस म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं की तिथे जेंडर मॅटर करत नाही सर. तिथे तृतीय पंथाचं मेल बरोबर रिलेशन होऊ शकतं, तृतीय पंथाचं फिमेल बरोबर रिलेशन होऊ शकतं. तर तिथे भावना महत्वाच्या असतात, तिथे जेंडर मॅटर करत नाही. तर त्याला पॅनसेक्शुअल म्हणतात. आणि ऍज अ आर्टिस्ट आपण थोड्या कला क्षेत्राशी निगडीत आहोत, तर जेव्हा अशा काही वेगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत येतात तर आपली क्युरिओसिटी खूप वाढत जाते की हे एक्झॅक्टली काय आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याची माहिती घेत गेले आणि मला तो खूप इंटरेस्टिंग विषय वाटला. आणि काय होतं ना का सर, आपल्याला आहे ना खूप काही गोष्टी माहित नसतात, बरोबर, अज्ञान असतं आपल्याला. तर हे पुस्तक लिहिताना मला काहीच माहिती नव्हती. आणि ह्याच्या आधी म्हणजे मी हिजडा हा शब्द पण मी 4 लोकांसमोर बोलत नव्हते, कारण आपल्याला हा शब्द काय वाटतो, आपण शिवीसारखा समाजामध्ये वापरला जातो. पण जेव्हा मी हा अभ्यास सुरू केला ना तेव्हा मला कळालं, जसं मी स्त्री आहे, तुम्ही पुरुष आहात, तर ते हिजडा एक कम्युनिटी आहे. तर ती आपण का लाजतो किंवा ती शिवीसारखी का वापरली जाते. तर लोकांचं समाज प्रबोधन नंतर होईल, पण खूप काही गोष्टी माझ्यासमोर क्लिअर झाल्या. आणि खूप इंटरेस्टिंग होता सर हा विषय माझ्यासाठी. आणि मग मला वाटलं की तेव्हा ह्याच्यावर डिटेल लिखाण झालं पाहिजे, जे की आतापर्यंत झालेलं नाहीये. आपल्या ह्या पुस्तकात आपण प्रयत्न केलाय की एक पुस्तक ठेवून द्या ना तुम्ही, हरकत नाही ठेवलं तरी. या पुस्तकामध्ये कसं आहे ना सर, आपण बरेचसे यांचे रूल्स काय आहेत, डोमेस्टिक रूल काय आहेत, इंटरनॅशनल रूल काय आहेत, इन फ्युचर म्हणजे जर यांना लग्न करायचं असेल तर आपल्या भारतामध्ये काय रूल आहेत. आणि भारतामध्ये तर कसं आहे ना सर, ह्याला मान्यता दिली गेलेली आहे, पण लग्नाला अजून मान्यता दिली गेलेली नाहीये. आणि समाजानेच मान्यता दिलेली नाहीये. सर मला वाटतं की समाज नंतरचा पार्ट येतो, पहिलं ह्यांनी स्वतःला स्वीकारलं पाहिजे, सेकंडरी पार्ट त्यांच्या घरच्यांनी त्याला स्वीकारलं पाहिजे. समाज मीन्स कोण आहे सर, आपणच समाज, आपणच आहोत. तर एक कळालं की सर की प्रत्येकाला हक्क आहे प्रेम करण्याचा आणि तुम्हाला जसं आयुष्य पाहिजे तसं जगण्याचा.